नमस्कार. सगळ्यांचं इथे खूप खूप स्वागत. आजचा आपला जो वेबिनार आहे, आपण हे सगळे वेबिनार पुणे रिव्हर रिव्हायवल म्हणजे PRR तर्फे आयोजित करतो. PRR हा वेगळ्या वेगळ्या संस्थांचा आणि व्यक्तींचा समूह आहे की जो मुख्यतः पुण्याच्या नद्यांसाठी काम करतो. म्हणजे पुण्याच्या नद्या स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त असाव्यात. नद्यांच्या काठचा जो झाडोरा आहे तो तसाच जपला जावा. तिथले पक्षी, मासे हे आणि सगळे जैववैविध्य हे सगळं जपलं जावं अशा उद्देशाने हा समूह काम करतो. आणि त्याचा एक भाग म्हणूनच आपण दर बुधवारी हा एक वेबिनार ठेवत असतो आणि त्या निमित्ताने आपण वेगळ्या वेगळ्या लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण नदीबद्दल, निसर्गाबद्दल, प्रदूषणाबद्दल आणि एकूणच या संदर्भातच्या आजूबाजूचे जे विषय येतात त्या सगळ्याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि आपली भूमिका सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपण मुठा नदीबद्दल आणि मुठा नदीच्या काठी जीवित नदीतर्फे जे काय काम चालतं त्याबद्दल समजून घेणार आहोत. आज आपल्याकडे अश्विनी आलेली आहे. अश्विनी, मला वाटतं आतापर्यंतचे जे काही आपल्याकडे सगळे वेगळे वेगळे वक्ते आले होते त्यातली सगळ्यात जास्त तरुण अशी धडाडीची उत्साही अशी कार्यकर्ती आलेली आहे. तुम्ही जेव्हा अश्विनीशी बोलाल म्हणजे तिला ऐकाल बोलताना त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तिच्याशी नुसतं बोललं आणि तिला बोलताना ऐकलं तरी लोकांना इतकी प्रेरणा मिळते, अशी हसतमुख, उत्साह आणि चैतन्याने भरलेली अशी ती आहे. तर ती नक्की काय करते, कसं काम करते आणि नदीबद्दल ती किती तळमळीने बोलते ते आपण लवकरच ऐकूया. तर अश्विनी, सुरू कर. थँक्यू प्राजक्ता, खूपच छान तुझं ते इंट्रोडक्शन होतं. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव अश्विनी. मी जीवित नदी या संस्थेबरोबर गेले 7-8 वर्ष काम करते. फर्स्ट ऑफ ऑल, I would like to thank Pune River Revival to give me such a wonderful platform to express my views, experience. And also, I would like to thank my family members, friends. They are very enthusiastic to join this video webinar. आणि महत्वाचं म्हणजे ह्या क्षेत्रातले जे माझे काही गुरु आहेत त्यांनाही मला थँक्स म्हणावं वाटतं, कारण त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. तर हा माझा असा इंट्रोडक्शन. तर आपण चालू करूया. स्क्रीन दिसतेय का माझी? हो, दिसतंय. दिसतंय. ती प्रेझेंटेशन मोड मध्ये करतेस का? म्हणजे येस. मोठा दिसेल. हा, तर आपण आज बोलणार आहोत मुठा नदीबद्दल. तर पहिल्यांदी जेव्हा कोणी नदीवर येतं किंवा जीवित नदी बरोबर कोणी इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आमचा पहिला प्रश्न असतो की आपल्या मुठा नदीचं वय किती असेल. तर हा प्रश्न असतो. ह्याच्यानंतर आम्ही 2-3 मिनिटं घेतो, बरेचसे कॉल घेतो की हा किती वय असेल. तर मी जास्त वेळ नाही घेणार. सांगते मी की 15 कोटी वर्षापूर्वी जेव्हा आपल्या पृथ्वीवरच्या भूखंडामध्ये खूप हालचाली होत होत्या, तेव्हा गोंडवान नावाचा खंड जेव्हा तो विलग होत होता तेव्हा सह्याद्रीची निर्मिती झाली. तेव्हापासूनच म्हणजे त्याच्या साधारण काही कोटी वर्षानंतर म्हणजे 8 कोटी वर्षापर्यंतच आपण असं धरूयात की तो सह्याद्रीच्या पर्वतरांगा मग शांत झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या. तर ऍक्च्युली 8 कोटी वर्षापूर्वी आपल्या ह्या सह्याद्रीतल्या सगळ्याच नद्या उगम पावल्यात किंवा जन्माला आल्यात. हा सांगण्याचा उद्देश असा की जेव्हा हिमालय अस्तित्वात आला, आपला हिमालय हा सह्याद्री रांगांपेक्षा तरुण पर्वतरांग आहे. तर ही पर्वतरांग जवळजवळ 5 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आली. म्हणजे मला हे सांगण्याचा असा उद्देश आहे की गंगा नदीला आपल्या पुराणांमध्ये जेवढं महत्व आहे तेवढं आपल्या सह्याद्रीतल्या कुठल्याच नद्यांना नाही. इतकं महत्व का, हा प्रश्न आम्ही जेव्हा नदीवरती काम करायला लागलो तेव्हा आमच्या लक्षात. तर ही मुठा नदी आहे. जेव्हा पुण्याच्या आत येण्याआधीचा तिचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात की 1 कोटी वर्ष आपण साधारण सांगतो, कारण हायफाय 8 कोटी म्हणजे जरा जास्तच वाटतं. तर 1 कोटी वय असू शकतं आपल्या नद्यांचं, सह्याद्रीतल्या नद्यांचं, असं मत आहे. आता मुठा नदीचा उगम
तर कुठं आहे की पुण्याच्या 35 किलोमीटर अंतरावरती वेगळे नावाचं गाव आहे. तिथं मुठा नदीचा उगम होतो. अतिशय सुंदर डोंगर रांगेती तुम्ही नक्की कधीतरी जाऊन बघा. त्या डोंगर रांगेमध्ये त्या मुठेचा उगम आहे. त्याच्यानंतर मुठा नदी जेव्हा खाली डोंगरावरून खाली येते तेव्हा तिच्यावरती टेमघर धरण बांधलं गेलं. आणि मुठेच्या दोन मुख्य उपनद्या आहेत, एक अंबी आणि मोशी. मोशी नदीवरती वरसगाव नावाचं धरण बांधलं गेलं आणि अंबीवरती पानशेत नावाचं धरण बांधलं. म्हणजे पुणेकरांना फक्त मुठेचं पाणी येत नाही किंवा खडकवासल्याचं पाणी येत नाही, तर मोशी, अंबी आणि मुठा या तिन्ही नद्यांचं पाणी येतं. त्याच्यानंतर पुढे जाऊन खडकवासला नाही सॉरी त्याच्या आधी सांगरुण नावाचं एक गाव लागतं. तिथंच मुठेला मोशी आणि अंबी येऊन मिळतात. मग त्यांचा तो त्रिवेणी संगम आहे सांगरुण गावामध्ये. पुढे येऊन तिच्यावरती पुढे ती मुठा म्हणूनच वाहते. तिच्यावरती खडकवासला धरण बांधलं गेलं. पुढे आलं की ती मुळेशी संगम होतो तिचा. पुढे जाऊन ती भीमा नदीला मिळते. भीमा नदी कर्नाटकात रायचूरच्या इथं आणि रायचूरच्या इथं कृष्णा नदीला मिळते आणि आंध्र प्रदेशामध्ये विजयवाडा येथे म्हणजे इथं विजयवाड्याच्या इथं ती समुद्र विलीन होते. असा हा आपला मुठेचा प्रवास आहे. तर हा इतका मोठा मुठेचा प्रवास. तर ह्याच्या पुढे अजून एक महत्वाचं म्हणजे आता मुठा आणि पुणे. आता हा फोटो आहे तो कात्रज घाटातून काढलेला फोटो आहे. अतिशय सुंदर म्हणजे 1 वर्षापूर्वीचाच फोटो आहे. तर ह्याचा संदर्भ देण्यामागचा असाच माझा उद्देश आहे की पुण्याला पुणे नाव का पडले. कुठल्या आपल्या संस्कृतीमध्ये दोन नद्यांचा संगम हा अतिशय पवित्र मानला जातो, म्हणजे पुण्य ठिकाण मानलं जातं. तर पुण्याचं नाव हे पुण्य ह्या नावावरूनच पडलं. पुण्यनगरी, पुनवडी, पुणेश्वर असे बरेच तिला नाव. म्हणजे 8व्या शतकात सुद्धा राष्ट्रकुटांच्या एका लेखनात पुण्यनगर असं काहीतरी उल्लेख आलेला आहे. म्हणजे तेव्हापासून पुण्याचं नाव आहे. हे सांगण्याचा उद्देश हाच की मुठा नदी ही पुण्यात नाहीये. पुणे हे मुठेवरती वसलेलं असं गाव आहे. तर ह्याचा अजून एक संदर्भ मला इथे द्यावासा वाटतो की जेव्हा आपले बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या एका लेखनामध्ये असा संदर्भ मिळाला आम्हाला की गर्द झाडीत पुन्हा वसलं होतं. गर्द झाडीत पुन्हा वसलं होतं. हिरव्या मखमालीवरती टपकन मोती पडावा आणि तो खुलून दिसावा तसं सुंदर पुन्हा खुललं होतं. अतिशय समर्पक. त्यानंतर नैऋत्येकडून दाट झाडीतून नागिनीसारखी सळसळत मुळा येत होती. तशीच अवखळ पश्चिमेकडून मुठा नदी येत होती. त्या दोघींच्या संगमावर थोडस अलीकडं मुठेच्या नाजूक कमरेवरती पुणं वसलं होतं. हा इतका महत्वाचा संदर्भ आहे की त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की मुठा नदीवरतीच पुणं वसलेलं आहे. आता जे पुणं दिसतंय ते फोफावत गेलेले, वाढलेले. हा एक संदर्भ आम्हाला मिळाला. ह्याच्यानंतर महत्वाचा एक संदर्भ मला इथे सांगावा असं वाटतो की आपले प्रख्यात प्राच्यविद्या संशोधक श्री रामकृष्ण गोपाळ भांडारकर त्यांना 1884 मध्ये एक हस्तलिखित मिळालं. ते हस्तलिखित पूर्ण जीर्णावस्थेत होते. त्याच्यामध्ये तब्बल 42 अध्याय होते. म्हणजे ते अध्याय बरेच मोठे होते. म्हणजे आणि त्या अध्यायाचं भाषांतर दत्त किंकर नावाच्या एका कवीनं केलं होतं. तर त्याच्यामध्ये 2449 ओव्या आहेत. तर त्या ओव्यांमध्ये म्हणजे हे पूर्ण हस्तलिखित एका भीमा नदीवरती लिहिलेलं गेलेलं आहे. म्हणजे भीमा नदीचा उगम भीमाशंकर डोंगरावरती किंवा पर्वतावर होतो आणि ती जोपर्यंत कृष्णेला मिळत नाही तोपर्यंत तिला ज्या सगळ्या उपनद्या मिळतात त्या उपनद्यांच्या आख्यायिका त्यात लिहिलेल्या आहेत आणि त्या आख्यायिकामध्ये मुळामुठेचा उल्लेख आहे. तर अशी गोष्ट आहे, राजा गजानक नावाचा राजा होता. तो भीमाशंकर पर्वतावरती शंकराची आराधना करायला लागला
त्या आराधना करताना नेहमीप्रमाणे इंद्रदेवाला प्रॉब्लेम यायला लागला की आपलं इंद्रपद जाईल की काय बाबा. त्यानं म्हणून त्याच्या दरबारातल्या 2 अप्सरा ना त्याचा तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवलं. तर त्या दोघी आल्या आणि गजानक राजा हुशार होता. त्याला इंद्राचा सगळा हा कावा लक्षात आला की हे काही बरोबर नाही. तर मग त्यानं त्या दोघींना शाप दिला की तुम्ही नद्या व्हा. त्याच ह्या मुळा मुठा नद्या. म्हणजे त्या काळच्या इंद्राच्या दरबारातल्या ह्या अप्सरा 2 आणि त्यांना नदी होण्याचं शाप मिळाला. मग त्यांना फार वाईट वाटलं. मग त्या गयावया करायला लागल्या. तेव्हा गजानकानं त्यांना उशाप दिला की जेव्हा तुम्ही कृष्णेला भीमेला मिळाल तेव्हा तुमचं हा उशाप म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल. हा उशाप मिळाला खरं, पण आत्ताच्या ज्या मुळामुठा नद्या आहेत त्या उशापापेक्षा त्यांना आता फार 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 वाईट वाटत असेल की आपली अवस्था काय झाली. तर हा एक सुंदर उल्लेख आम्हाला मिळाला किंवा हे ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपण कनेक्ट होतो. तर नेक्स्ट हे झालं आता आतापर्यंतचा प्रवास किंवा मुठेवरती काय काय भाष्य कोणी कोणी केलंय याच्याबद्दल. आता जीवित नदी ही संस्था येते पिक्चर मध्ये. जेव्हा 2014 साली नदीबद्दल कळवळा वाटणारे लोक एकत्र आले आणि त्यांनी असं लक्षात घेतलं की नाही बाबा की आपल्याला नदीसाठी काहीतरी काम करावं लागेल. जेव्हा नद्या स्वच्छ होत्या तेव्हा PRR पुणे रिव्हर रिवायवल किंवा जीवित नदी अशा संस्था नव्हत्या. कारण तेव्हा तशी गरजच नव्हती. आता तशी गरज झाली म्हणून जीवित नदी संस्था उदयास आली. मग काम करताना लक्षात आलं की लोकांना अवेअर केल्याशिवाय नदी आपण पुनरुज्जीवन करू शकणार नाही. त्याच्यामुळे बरेचसे अशा वेगवेगळे प्रोग्राम्स पुढे आणले की जेणेकरून लोक सहभाग वाढावा. तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रोग्राम काढला की दत्तक घेऊ नदी किनारा, अडॉप्ट रिव्हर स्ट्रेच. आता अडॉप्ट रिव्हर स्ट्रेच म्हणजे काय की कशासाठी करायचं. तर 1 वर्ष कुठलाही नदीचा ओढ्याचा भाग दत्तक घ्यायचा. दत्तक घ्यायचा म्हणजे काय करायचं. एका वर्षात 3 ऋतू दिसतात. 3 ऋतू असतात. त्या ऋतूंमध्ये त्या नदीच्या पात्रामध्ये काही बदल होतात का. नदीच्या आजूबाजूला जे काही झाडोर आहे त्याच्यामध्ये काही बदल होतो का. नदीवर ते कोणकोणते ताण आहेत. नदीला जे प्रदूषित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या कुठले, त्याचे स्रोत कुठले आहेत हे बऱ्यापैकी लक्षात येतं की वर्षभरात आपण हा अभ्यास केला. आणि तो अभ्यास केला की आपल्याला लक्षात येतं की आपण कोणत्या पद्धतीनं आपण संवर्धनाचा आराखडा आखू शकतो. म्हणून हा दत्तक घ्यायचा. तर अशा पद्धतीने आम्ही जून 2017 मध्ये विठ्ठलवाडी पुणे इथं आम्ही हा स्ट्रेच दत्तक घेतला. दत्तक घेत सुरुवातीला 3च लोक होते. विशेषतः आदिती, ओंकार गणू आणि प्रसन्न पंचवाडकर. म्हणजे हे 3 जण होते आणि नेक्स्ट वीक मध्ये मी त्यांना जॉईन झाले ऍक्च्युली. नंतर पहिले 6 महिने आम्ही फक्त कचरा गोळा करत होतो. फक्त कचरा गोळा. इतका कचरा होता म्हणजे आता बरेच असे फोटो पण आम्ही काढले पण ते मला आता मिळत नाही. पण हे त्यातल्या त्यात बरेच फोटो आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही फक्त 6 महिने यायचो. आता हे स्वच्छ केलं की पुढच्या आठवड्यात परत आहे. आम्ही इतकं वैतागलो होतो, एवढं फ्रस्ट्रेट झालो होतो की इतका आपण कचरा उचलतोय पण लोक काही बदलत नाही. मग नंतर हळूहळू आमच्या लक्षात आलं की 6 महिन्यानंतर हळूहळू कमी झाला सगळा कचरा. लोकांना पण लक्षात आलं की नाही बाबा स्वच्छ ठिकाणी मी नाही घाण करणार. हा पण आपल्याला एक थॉट असतो की नाही ढिगारा पडलाय चला त्याच्यावर टाकलेला आपल्याला काही कचरणार नाही आपण. पण जेव्हा स्वच्छता असेल तर ते काचकूच करतो. आम्ही जवळजवळ हजारो दारूच्या बाटल्या इथून गोळा केल्यात ह्या मंदिराच्या ठिकाणी. देव्हारे, गाद्या, साड्या, धोतर असं बरंच काही आम्ही इथं गोळा केलं. आता हे झालं आता कचरा गोळा करण्याबद्दल. मग आमच्या लक्षात आलं की नाही अजून लोक सहभाग कसा वाढवता येईल इथं. मग आम्ही त्याच्यासाठी बरेच वेगवेगळे उपक्रम करायला सुरुवात केली की लहान मुलांसाठी गोष्टी सांगणे, स्टोरी टेलिंग करणं. त्यासाठी आम्ही एक्सपर्ट्स लोकांना बोलवायला लागलो. काही कविता वाचनाचे कार्यक्रम घेतले. नदिष्ट नावाचे एक पुस्तक आहे
मनोज बोरगावकरांचं अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्या मनोज बोरगावकरांचा गोदावरी नदीबद्दलचं कसं नातं होतं त्याच्याबद्दल त्यांनी पूर्ण लिहिलं. त्यांना स्वतः आम्ही बोलवलं होतं. हे मनोज बोरगावकरांच्या कार्यक्रमाबद्दलचे फोटो येते, ते स्वतः आले होते. हा उपक्रम घेतला. म्हणजे असे विविध उपक्रम घेऊन आम्ही लोकांना वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या इंटरेस्टच्या लोकांना नदीजवळ कसं आणता येईल हा प्रयत्न केला. आता वर्षभर काम करताना आम्हाला लक्षात आलं की नदीवरती 2 महत्वाचे झरे आहेत, जिवंत झरे, की की ज्या झऱ्यातून सतत पाणी, स्वच्छ पाणी येत राहतं, अजूनही येत. वर्षभरात असा कुठलाही महिना नाही की कुठला दिवस नाही की तिथून ते पाणी येत. फर्स्ट जो झरा आहे तो इथं तुम्ही बघू शकाल. इथं गोमुख आहे. या गोमुखातून 12 महिने 18 काळ पाणी येत राहतं. तर नदीमध्ये गेल्या 30-40 वर्षामध्ये खूप बदल झाले. म्हणजे नदीच्या बाजूने काठ बांधण्यात आले. त्या काठ बांधण्यासाठी तिथला बेसॉल्ट फोडण्यात आला. त्या बेसॉल्टमुळे खूप दगड पडली होती. ते दगड साचून बरंच मार्शी एरिया तयार झाला. तुम्ही बघू शकाल हा सगळा मार्शी एरिया. हा 2018चा फोटो आहे. पण आत्ताची तरी परिस्थिती ह्याच्यापेक्षा जास्त जोमानं आलेलं आहे हे सगळं झाडोरा. तर आता हे जे आम्ही मग प्लॅन केला की नाही बाबा हे गोमुखाचं पाणी नदीपर्यंत पोहोचलं पाहिजे. नदीचं पाणी पोहोचत नव्हतं. मग आम्ही हा आराखडा ओइकोस फॉर इकॉलॉजिकल सर्व्हिसेस जी आहे, जी केतकी माणसी चालवतात, त्यांना आमचा हा आराखडा दाखवला. ह्या आराखड्यात त्यांच्याकडून आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला की नाही तुम्ही करताय ते ओके आहे. मग त्यांनी आम्हाला हे काय म्हणतो आपण प्लॅन करून दिला की अशा पूल मधून तुम्ही पाणी घेऊ शकता. मग तिथलेच दगड घेऊन आम्ही ते पूल व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला आणि तिथं पाणी नदीपर्यंत पोहोचायला लागलं. ह्याच्यामध्ये आम्हाला अजून एक संस्थेनं काम केलं, लिमनियॉन ग्रीन सोल्युशन. त्याच्यामध्ये प्रसन्न आणि पूजा नावाचे जे हरहुन्नरी लोक आहेत त्यांनी आम्हाला इथं खूप मदत केली. म्हणजे ऑन द फील्ड त्यांची आम्हाला खूप मदत झाली. तर हे एक महत्वाचं आमच्या ग्रुप कडून झालेलं काम आहे. तर ह्याची आम्ही आता हे तुम्ही बघाल, हे गोमुखाचं पाणी आहे. तुम्हाला दिसतील 2 गोमुख आहेत तिथं आणि ह्या गोमुखातून असं पाणी नदीपर्यंत जात होतं. पण तिथं एक भिंत दिसेल तुम्हाला, चॅनलायझेशन झाल्यामुळे ते पाणी तिथपर्यंत पोहोचतच नव्हतं. तर आम्ही त्याला वाट करून दिली. आता तुम्ही ह्या फोटोत बघाल की ही बाई धुणं धुतीये. म्हणजे इतकं स्वच्छ पाणी अजूनही तिथं वाहतं. कारण आम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण केला की पाणी वाहतं केलं. आता तुम्ही हे बघाल की आज आत्ता म्हणजे 2 आठवड्यापूर्वी आम्ही हे काम केले दगडांचं. तर असं हे पूल्स आम्ही तिथं बनवले. हे आधीचं जे मी दाखवलं हे सेकंड पूलचं, हे आम्ही असं दगडांचं मार्किंग केलेलं त्याचे. तर हा जो आमचा वेटलँड डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता 2018 सालचा, तर त्याच्यावर आम्ही केस स्टडी तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकाल. ह्या लिंक वरती तुम्ही गेलात तर आम्ही तुम्हाला ही लिंक शेअर करेल की ह्याच्यावरून तुम्ही बघू शकाल की आम्ही कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप काम केलेलं. हे झालं वेटलँड डेव्हलपमेंट बद्दल. आता 4-5 वर्षानंतर म्हणजे कोरोनाच्या नंतर पण बराच गॅप पडला आमच्या कामामध्ये. आता आम्ही परत हे वेटलँड रिस्टोरेशनचं काम केलं. म्हणजे वेटलँड डेव्हलपमेंट केलं होतं आम्ही, आता ते परत रिस्टोर करण्याचं काम करतो. आता ह्याच्यानंतर अजून पुढं ह्याची वेटलँड इंटरनॅशनल संस्थेनं सुद्धा ह्याची दखल घेतली आमच्या ह्या कामाची. आणि त्याची पण मी लिंक ह्याच्यामध्ये शेअर केलेली आहे. आम्ही तुम्हाला ते शेअर करेल. आता ह्याच्यानंतर एक महत्वाचा प्रोजेक्ट की रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, पीएमसीचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे हा. हा प्रोजेक्ट त्यांना करायचाच आहे. काही करा तुम्ही, कितीही काही सांगा, पण त्यांना करायचं आहे. तरी नेहमीच आपण असं म्हणू शकत नाही शासनाला की तुम्ही हे करू नका, हे करा. पण नक्की काय करायचं त्याच्यासाठी आम्ही एक प्रोजेक्ट तयार केला की बियॉन्ड ब्युटिफिकेशन. म्हणजे आता पीआरआर म्हणजे पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट मध्ये ब्युटिफिकेशनला जास्त महत्व दिले गेले. म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्क्रिटायझेशन करायचं आणि तिथं काहीतरी वेगळं स्वरूप आणायचं जेणेकरून नदीला पूर्ण मारलं जाईल. तर ह्याच्या ऐवजी बियॉन्ड ब्युटिफिकेशन म्हणजे नदीचं स्वतःचं सौंदर्य अबाधित ठेवून पुण्यातल्या लोकांची गरज काय, आत्ताची गरज काय आणि पुढं जे पुणे
म्हणजे पुढची पिढीचं जे पुणे आहे त्या पुण्यासाठी काय गरजेचं आहे, अशा पद्धतीचं म्हणजे ओव्हरऑल थॉट प्रोसेस करून हा प्रोजेक्ट केला. हा प्रोजेक्ट आम्ही ओइकोस संस्थेबरोबर केलेला आहे. ओइकोस फॉर इकॉलॉजिकल सर्व्हिसेस यांच्यासोबत केला. ह्या प्रोजेक्टसाठी आम्हाला फंडिंगही मिळालेलं आहे. श्री रवी पंडित आणि सौ निर्मला पंडित यांच्याकडून आर्थिक पाठबळ मिळालं आणि आमचा 5 वर्षाचा अनुभव असं मिळून आम्ही हा प्रोजेक्ट केलाय. ह्याची पण लिंक मी देते. ह्याचं आम्ही फेसबुक लाईव्ह केलं होतं. आम्ही हा पीएमसीच्या समोर पण मांडला होता प्रोजेक्ट, पण हा इतका म्हणावा असा त्याला आम्हाला काही रिस्पॉन्स मिळालेला नाही. तर हा एक सुंदर प्रोजेक्ट आहे. हा आमच्या ग्रुप कडून म्हणजे एक आमचा सक्सेस म्हणू शकतो की आम्ही 7 वर्षात काय केलं तर हे बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं इतकंच मी आता आहे त्या वेळेत एवढं सांगू शकते. तर थँक्यू. अश्विनी, थोडस सांग ना, तो जो कुठलं? अल्टरनेटिव्ह दिलेला आहे, हा तो जो अल्टरनेटिव्ह दिलेला आहे हा आयकॉसच्या मदतीने, त्याबद्दल एक थोडस सांग ना की काय आहे त्याच्यामध्ये. हा म्हणजे म्हणजे आरएफडी मध्ये ते काय करतायत की नदीची रुंदी कमी करतायत, भिंती हो बांधतायत, तर हो. त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे असं थोडस सांग ना. आता ह्याच्यामध्ये म्हणजे आता तो इंडिप बघण्यासारखं म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं म्हणजे ऑइकॉस संस्थेने आधी काय केलं की 6 महिने प्रत्येक 1 किलोमीटरचा स्ट्रेच त्यांनी म्हणजे अभ्यासासाठी घेतला, ज्याच्यामध्ये प्रत्येक 1 बाय 1 म्हणजे एक एक चौकोनात घेऊन त्यांनी काय काय बदल दिसत आहेत, वेगवेगळे म्हणजे कुठले पक्षी येत आहेत, कुठल्या वनस्पती दिसत आहेत, कोणते बदल दिसत आहेत, कोणते आहेत, हे म्हणजे 6 महिन्याचा त्यांनी अभ्यास त्याच्यात रेकॉर्ड केला. आणि आता रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट मध्ये त्यांना फक्त म्हणजे पीएमसी ला नदीच्या कडेनं भिंती बांधायच्या आहेत, तिथं ब्युटिफिकेशन करायचं, कॉन्क्रिटायझेशन करायचं, म्हणजे लोक तिथे येऊन बसतील, नदीचं पाणी कितीही घाण असलं तरी तिथं येऊन वडापाव खातील, अशी त्यांची योजना आहे. पण म्हणजे ओईकॉसनं असं आम्हाला सोल्युशन दिलं, त्याच्यामध्ये तुम्ही आहे तशी नदी ठेवून तिथं एक वेगळा पॉन्ड पण करणार आहे. म्हणजे ह्या प्रोजेक्ट मध्ये असं आहे की एक पॉन्ड की ज्याच्यामध्ये तुम्ही फिशिंग करू शकता, ऍक्च्युअल फिशिंग. आता पुण्यासारख्या ठिकाणी इतक्या घाण पाण्यामध्ये सुद्धा फिशिंग करण्याची म्हणजे त्यांनी एक टेक्निक दिली. त्याच्यामध्ये बर्न्स सॉरी काय झालं? कोणीतरी चुकून अनम्यूट केलं ओके असेल. ओके हा. Please go on. तर हा एक म्हणजे खूप इकॉलॉजिकली अप्रोच आहे की ज्याच्यामध्ये आपली नदी पण सुंदर दिसेल आणि आपल्याला जे साधायचंय की कमी खर्चित. आता जो पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जो आहे तो 6,000 कोटींचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे पुणेकरांचं जे काही कमवलेलं आहे ते सगळं त्यांना ह्यात घालवायचं आहे. तर ह्याच्यापेक्षा कमी खर्ची आपण कसे रिवायवल स्ट्रॅटेजी यूज करून नदीला रिज्युविनेट करू शकतो, असा हा प्रोजेक्ट आपल्याला सांगतो. इतकं ठीक आहे प्राजक्ता? हो कारण हो हो, ठीक आहे ठीक आहे. हा, तर असं आमचं काम आहे विठ्ठलवाडी टीमचं, अडॉप्ट रिव्हर स्टेजचं. आता आमच्या टीम मध्ये जवळजवळ 154 जण आहेत व्हॉट्सअप ग्रुपला. प्रत्येक वेळी सगळेजण येऊ शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या इंटरेस्टनं कॉन्ट्रीब्युट करत राहतात. आता हा जो आजचाच फोटो आहे विठ्ठलवाडीचा पुंडलिक मंदिराचा, तो मिस्टर नितीन भालेरावांनी दिलेला आहे. आणि हा दुसरा फोटो आहे तो नांदेड सिटीच्या तिथून एका मैत्रिणीनं पाठवलाय, वर्षा नावाच्या. तर आजचा हा फोटो आहे. तर इतकी सुंदर नदी आहे आपली, ती एवढी नेहमी नाही वाहू शकणार कारण ती बारमाही नदी नाहीये, 4 माहीच वाहू शकते. तर आहे ते आपण कसं टिकवू शकतो ह्याचा आपण प्रयत्न करू शकतो. थँक्यू सो मच. आपण प्रश्नोत्तर घेण्यापूर्वी थोडस 1-2 मिनिटं आपण जयदीपला देऊया. जयदीप. येस. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू अश्विनी. मला ॲक्च्युली एक वेगळी ओळख सांगायची अश्विनीची. बिफोर दॅट मला माझी ओळख सांगतो की क्लायमेट चेंज हा विषय मी 25 वर्षापूर्वी US मध्ये अल्गोरनी एक मूवी बनवलेला इनकन्व्हिनियंट ट्रूथ. त्याच्यानंतर मी UCSD म्हणजे फार मोठी इन्स्टिट्यूट आहे, स्क्रिप्स इन्स्टिट्यूट म्हणून आहे,
की तिथे मनुष्याच्या ह्यानी क्लायमेट चेंज कसा वर्सन होतोय, हे सगळं मी फार ज्ञान तिथून घेतलेलं. पण जो खरा फरक मी माझ्या ह्याच्यामध्ये आला तो खरं सांगायचं म्हणजे जेव्हा जीवित नदीचे हे जे रिव्हर वॉक्स आहेत, ज्या प्रकारचा वॉक अश्विनी घेते, अँड वी शुड रिअली बी प्राऊड ऑफ व्हॉट व्हॉलंटियर्स फॉर जीवित नदी डू. मनीषने एक वॉक घेतलेला, त्याच्यानंतर मी अश्विनीचा वॉक अटेंड केला. अँड देन आय रिअलाइज की अरे एवढं सगळं आपल्याला माहिती आहे, पण हे फार सरळ सोप्या भाषेमध्ये सांगतात. दे मेक यू रिअलाइज की आपण काय केमिकल फ्री, टॉक्सिन फ्री लाईफ अडॉप्ट केली. साबण, शॅम्पू, कंडिशनर, डिओ, शेविंग क्रीम, हे सगळं गोष्टी अडॉप्ट केल्या. फार सर्व अगदी सोप्या भाषेत जे अश्विनी सांगते त्या रिव्हर वॉकला. रिअली हॅट्स ऑफ टू what Al Gore could not change in my life. Someone as youthful and energetic as अश्विनी ते करू शकते. तर त्याचा संदर्भ काय आजच्या टॉकला आहे की देर आर व्हॉलंटियर्स लाईक हर, जे सातत्याने 7-8 वर्षापासून ते कंटिन्युअसली त्या नदीवर जातात, लोकांना वॉक देतात. लिटरली कधी कधी डिमोटिवेटिंग होतं, 5च लोक येतात, बट शी गिव्स द वॉक विथ द सेम एनर्जी, अँड आय हॅव सीन दिस. सो व्हॉट कॅन वी डू, व्हॉट कॅन समवन हु इज ऑन द रॉंग साइड ऑफ 50, असं मी विचार केला. कॅन आय गिव्ह दॅट रिव्हर टॉक? प्रॉब्ली आय कॅनॉट. So I decided, how can I help? I will help through money. I can give, donate. I want to urge other people here to, of course, if you can join and do it as energetically as Ashwini does and other volunteers do, fine. Please join them, do the river cleanups. मला ते शक्य होत नाही, तर मी डिसाईड केलं मी सातत्याने अपील पण करीन आणि मी स्वतःही देईन. तर मला तेच अपील करायचं आहे की प्रत्येकाने इथे आज जे अटेंड करतात त्यांनी ॲज अ फर्स्ट ट्राय टू अंडरस्टँड की व्हॉट व्हॉलंटियर्स डू. जीवित नदी असेल, पुणे रिव्हर रिवायवल असेल, जे कोणी नदीवर काम करतात ते स्वतःचा वेळ देतात, त्याचं मौल्य आपण लावू शकत नाही. त्याच्यामध्ये ते अनेक खर्च पण उचलतात. त्याच्यासाठी लिफलेट्स असतील, RTI असेल, लिटिगेशन असेल, त्याचा ट्रॅव्हलचा खर्च असेल, असे अनेक खर्च ते स्वतः उचलतात. ॲज आवर कॉन्ट्रीब्युशन सातत्याने, लिटरली कोणी 200 रुपये जरी दर महिन्याला दिले, it really gives a lot of energy. Yeah, I would say give 1,000 rupees on a monthly basis, but if not, at least give 200 rupees every month. पण ते सातत्याने द्या, सेम सातत्याने, ज्या सातत्याने अश्विनी ते रिव्हर वॉक्स देते. 2 लोक आले तरी ती देणार, आणि हे मला जरूर माहिती आहे. तर ह्याची जी माहिती आहे आपल्याला पुणे चॅटवर अमितनी शेअर केलेली आहे, ती प्लीज ग्रॅब करा. बट अ फास्टर वे, पुणे रिव्हर रिवायवल म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक देखील अमित शेअर करतो सहसा, सो आय एम शुअर ही विल शेअर दॅट. ते जॉईन करा. त्याच्यानंतर थर्ड थिंग ॲज अ मोटिवेशन मी सांगतो की अश्विनींनी जे 2 अप्सरा म्हणाले त्याच्याबद्दल एक फार सुंदरसं असं पोस्टर या ग्रुपनी बनवलेलं आहे. मी त्याला देखील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करीन. सो प्लीज जॉईन अँड यू विल बी एबल टू सी द 2 ब्युटिफुल अप्सरा, द होल स्टोरी, द वे शी टोल्ड. You will be able to say it. So once again, thanks Ashwini, and I hope you'll stay on to take the questions. Sure. Please go ahead. आपण आता प्रश्न घेऊया. तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर चॅट मध्ये पण टाकता येईल तुम्हाला, आणि हात वर केला तरी सुद्धा विचारता येईल तो प्रश्न. तर अश्विनीला असा एक पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचं हे कधी असतं तिथं सिंहगडच्या रोडला तुम्ही जे भेटता? दर रविवारी सकाळी 7:30 ते 8:30 असतं, आणि असे अजून 4 स्ट्रेच आहेत ज्याच्यावरती आपण काम करतो. मुळा मुठा कॉन्फ्लुएन्स, मुळा राम आणि मुळा कॉन्फ्लुएन्सच्या इथं एक असतो, पांचाळेश्वरच्या इथं असतो, अजून एक औंधच्या इथं एक असतो, आणि पवना नदीवरती पण एका ठिकाणी असतो. तसे 4-5 ठिकाणी वेगवेगळ्या वेळी असतात, म्हणजे शनिवार रविवारीच आपण करतो. आणि ह्याचे अपडेट्स आपल्या जीवित नदीच्या फेसबुक पेज वरती तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळून जातात. आणि लोकांना व्हॉट्सअप थ्रू सुद्धा मिळू शकेल ना याचे अपडेट्स? हो हो हो, पण तो कनेक्ट कसा पाहिजे. मग जीवित नदीचा पण एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिथं आपण ऍड केलं तर त्यांना त्याचे अपडेट्स नाही, किंवा आपण एक तो ईमेल देऊया जीवित नदीचा, ईमेल करून तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता.
हो ते पण देऊ पण शकतो. रविवारी ज्यांना जायचं असेल, जे सिंहगड रोडच्या जवळ असतील, ते अश्विनी बरोबर जाऊ शकतात दर रविवारी 7:30 ते 8:30. 8:30. आणि कुठे म्हणालीस? विठ्ठल मंदिर. विठ्ठलवाडी, जे आता तुम्ही मंदिर बघितलं पुंडलिक मंदिर, तिथं आम्ही जमतो. आणि याचं काय स्वरूप असतं, कसं काय काय ऍक्टिव्हिटीज तुम्ही तिथे घेता? आता सध्या वेटलँड रिस्टोरेशनचं आपण काम करतोय. ज्यांना रिस्टोरेशन मध्ये भाग घ्यायचा ते करू शकतात, नाहीतर मग तिथं स्वच्छता करा. अजून जर ग्रुप येऊन त्यांच्या काय आयडियाज असतील आणि त्या खरंच वर्थ असतील, आपण इम्प्लिमेंट करू शकतो असं पण आहे. म्हणजे असं काही नाही की हे चाललंय तर असंच करायचं. तुमच्याकडून जर काही वेगळ्या आयडियाज असतील की आपण त्यात रिज्युव्हनेशन करू शकतो नदीसाठी, तर त्याही इम्प्लिमेंट करू शकतो. कुणाला डॉक्युमेंटेशन करावंसं वाटलं तेही करू शकतो. अच्छा, म्हणजे वेगळ्या वेगळ्या पक्षी वेगळ्या पद्धतीनं आपण नदीसाठी काम करू शकतो, जो आपला एक्सपर्टीज आहे त्याच्यामध्ये. तिथं येऊन करता येईल. आणि ज्यांचं काहीच एक्सपर्टीज नाही, त्यांनी काय त्यांनी करायचं? त्यांनी कचरा गोळा करायचा. काय करायचं? कचरा त्यांनी गोळा डोनेशन करायचा, द्यायची. जो महत्वाचा भाग आहे. कचरा गोळा कसं आहे, माझं पण इव्हॉल्व्ह झालं. म्हणजे मी तर माझं MBA फायनान्स, मी जॉब करत होते मल्टीनॅशनल्स मध्ये, आणि मला इंटरेस्ट होता काहीतरी निसर्गासाठी करण्याचा, आणि मी असं एक एक चूज करत गेले आणि आता इथं मी पोहोचली. आता त्याच्यात मी फोटोग्राफी करायला लागले. आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणून मी प्रोफेशनली पण काम करते. तर हे असं इव्हॉल्व्ह होत गेलं. सातत्य पाहिजे कुठल्याही कामामध्ये, तर आपल्याला क्लू मिळत जातात आणि आपण तसं काम करू शकतो बरंच काही आपल्या इंटरेस्ट. तू तिथं म्हणजे फोटोग्राफी पण करतेस का त्या एरियामध्ये? फोटोग्राफी करतो. अच्छा 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 अच्छा, ओके. आम्हाला अजून असेही प्रश्न येतात की हा, आम्हाला अडॉप्ट करायचंय आमच्या इथलं स्ट्रेच, तर ओके. त्यांच्यासाठी पण आपण गायडन्स देतो. पण त्याच्या आधी आम्ही, म्हणजे शैलजाताई पण सांगते की तुम्ही आधी स्ट्रेचवर या. जिथं जिथं आता स्ट्रेचवरती कामं करतायत तिथं जाऊन बघा की कशा पद्धतीनं काम होतं. कारण ह्याच्यामध्ये खूप कमिटमेंट असते की नाही बाबा रविवारी तिथं गेलंच पाहिजे, जर नाही गेलं तर ग्रुप विस्कळू शकतो. तर मी नाही जाऊ शकले तर अजून कोणी जाऊ शकतो. अशी कमिटमेंट असेल तर मग ते काम करण्यात म्हणजे काहीतरी वर्थ काम होऊ शकतं असं मला वाटतं. अच्छा अच्छा. तू आता इतके वर्ष जातेस, तर तुला काय बदल दिसला नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये तिथल्या नदीच्या? कचरा खूप कमी आहे आता बऱ्यापैकी, आणि आम्हाला आता लोकल्सचा काही डायरेक्टली आम्हाला काही सपोर्ट नाही मिळत, पण त्यांच्याकडून विजिलन्स मिळाला की नाही बाबा इथं कोणी कचरा टाकायला लागला तर ते बोलतात की तुम्ही टाकू नका, ते दर आठवड्याला येऊन स्वच्छ करतात. आणि PMCचे पण तिथं कोठी आहे, तर त्यांचा पूर्ण सपोर्ट आम्हाला मिळतो. तिथं काही कोठी म्हणजे तिथं स्वच्छता करणारे लोक आहेत, त्यांच्याकडून आम्हाला नेहमी सपोर्ट. की आता आम्हाला JCBची गरज होती, तर आम्हाला मग असं वाटलं की आता 4-5 हजार रुपये खर्च होतील आपल्या संस्थेकडून. पण आम्ही जस्ट त्यांना म्हणाले की आम्हाला JCB हवाय, तर त्यांनी विदाऊट म्हणजे काही हेजिटेट न करता ते म्हणाले आम्ही तुम्हाला JCB अवेलेबल करून देऊ शकतो. म्हणजे एवढ्या लेवल पर्यंत आपल्याला हेल्प पण मिळते PMC कडून. ओके. कोणाला काही प्रश्न विचारायचा असतील तर अनम्यूट करून प्रश्न विचारा. आपला माईक जो आहे तो. आणि आता हे नदीचं पाणी वाढलंय तर तुम्ही तिथं जात नसाल ना? नाही आता तर नाही. आता तो शेवटचा तुम्ही फोटो बघितला तर आपण पात्रात जाऊच नाही शकत. शक्यतच नाही. हा हा. शक्यताच नाही. मग तुम्ही वरून बघू शकता की नदी किती छान वाहते. आणि मला असं म्हणजे आम्हाला असं जाणवतं की जेव्हा धरणातलं पाणी सोडलं जातं तेव्हा बरेच लोक नदी बघायला येतात की किती घाण वाहून नेतील. हा, म्हणजे अशा अप्रोच न पण लोक येतात की नाही बाबा आपण केलीये घाण, ती कशी वाहून नेते ती बघायला सुद्धा लोक येतात. बरोबर आहे. हम्म. तिथं लोकल लोकांचं तू जे म्हणत होतीस, तिथं काय काय उद्योगधंदे लोकांचे चालतात किंवा त्यांचं काय काय पाणी येतं त्या नदीमध्ये, ते लक्षात आलं का तुमच्या? हा म्हणजे तिथं 2 इन्फ्लोज आहेत नाल्याचे. जे अच्छा. हिंगण्याचा आहे, एक मोठा नाला येतो तिथं. तो हा डिरेक्टली नदीमध्ये डायरेक्ट जातो, त्याच्यावरती कुठलीही ट्रीटमेंट होत नाही. राजाराम पुलाच्या इथं सुवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, पण तो पण इतका त्याची कपॅसिटी नाही की सगळं सुवेज ते ट्रीट करू शकेल. तर तो एक इश्यू दिसतो आम्हाला, पण तो आम्हाला अजून ऍड्रेस करता नाही आले की कोणत्या पद्धतीने आम्ही करू शकतो. त्याच्यातलं पण नॉलेज घेणं, बऱ्याच गोष्टी आहेत की
नाही करू शकत आहे आम्ही तसं. अच्छा, म्हणजे ते इंडस्ट्रियल वेस्टचं तिथे एक इंडस्ट्रियल आता ह्याच्यावरती बोलायचं म्हणलं तर इंडस्ट्रियल वेस्ट हा जास्त नदीला दूषित करत नाही. घरातून आपल्या सांडपाण्यातून जास्तीत जास्त म्हणजे 90% पाणी दूषित हे घरातूनच जातं. म्हणजे आपण जो साबण वापरतो, भांड्याचं साबण, कपड्याचं साबण, अंगाचं साबण, शॅम्पू, डिटर्जंट पावडर, लिक्विड, फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, ह्यात सगळ्यात जास्त केमिकल असतं. आणि पुण्यामधली पॉप्युलेशन पाहता जर प्रत्येकाने जर टूथपेस्ट तेवढी वापरली तर विचार करा की किती जास्तीत जास्त आपण म्हणजे आपल्या ब्रशच्या टूथपेस्ट मधूनच आपण नदी खूप घाण करत असतो. तर त्याच्यासाठी पर्याय काही आहे का हे आपण आपल्या लेवलला शोधू शकता, किंवा तुम्ही जीवित नदीच्या वेबसाईट वरती जाऊन ते चेक करू शकता की आपण पर्यायी वापर काय करू शकतो. जर मला टूथपेस्ट नाही वापरायची तर मी दंतमंजन वापरू शकते का, मी त्रिफळा चूर्ण वापरू शकते का, हे छोटे छोटे बदल आपण करू शकतो. आम्ही हेही सजेस्ट करतो की तुम्ही फ्लोअर क्लीनर चेंज करा. अशा काही संस्था पण आहेत आता की जे क्युरियल सारखी संस्था आहे की ते फ्लोअर क्लीनर म्हणजे इको फ्रेंडली आहे, ऍक्च्युली आहे, तर ते तुम्ही यूज करू शकता. तर असे छोटे छोटे पर्याय आपण अडॉप्ट करून आपण घरातूनच नदी स्वच्छ ठेवू शकतो. त्यासाठी प्रत्येक वेळी स्ट्रेचवरच यायची काही गरज नाही. तुम्ही घरातलेच तुमचे जे काही साबण आहे त्याच्यात काही चेंजेस करू शकता का, शॅम्पूज मध्ये करू शकता. ठीक आहे, तुम्ही एक शॅम्पू वापरताय, महिन्यातून 4 वेळा शॅम्पू वापरताय, तर एक दिवस तुम्ही शिक काही वापरू शकता का. हळूहळू बदल घडू शकतो, कारण हा जो सामाजिक बदल आहे तो अतिशय हळू पद्धतीने होते. म्हणजे कुठलेही आतापर्यंत जे आपण सामाजिक बदल बघितले ते म्हणजे पिढ्यानपिढ्या बदलत जातात, तर ह्याला पण बदलायला तेवढाच वेळ लागेल. कारण माझा स्वतःचा पण अनुभव असा आहे की मी डायरेक्ट कोणाला बदलू, कारण मला स्वतःला बदललं पाहिजे. आधी आधी मी पेस्ट वापरणं बंद केलं पाहिजे, मी आधी दंतमंजन वापरलं पाहिजे. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण बदल करू शकतो. अश्विनी, तू बऱ्याचदा मी बघितलं की तू लहान मुलांबरोबर तिथे लहान मुलांना गोष्टीच्या निमित्ताने लहान मुलं आलेली असतात, शिवाय कॉलेजची मुलं आलेली असतात की जे तुझ्याबरोबर कचरा साफ करतात आणि तू त्यांना नदीबद्दल माहिती हे करते. तर तुला लहान मुलांचा आणि तरुणांचा कसा काय रिस्पॉन्स आहे आणि काय त्यांच्यामध्ये बदल दिसतो? म्हणजे एका शाळेत बरोबर मी बोलत होते, तर त्या मुलांचा असा प्रश्न होता की तुम्ही गटराचं पाणी नदीतच का सोडता. म्हणजे मी चकित झाले की ह्या मुलाला केवढं कळालंय की गटराचं पाणी नदीत सोडायची गरजच नाहीये. म्हणजे इतक्या लेवलला मुलं विचार करतात. म्हणजे आता आपल्या म्हणजे 50शी पर्यंत किंवा आता जे ऐकतोय ते लवकर बदल करत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये, पण लहान मुलांच्या मध्ये त्यांना जर समजून सांगितलं, त्यांना अवेअर केलं, त्यांच्याकडे टेक्निक्स पण असतात की आपण कशा पद्धतीनं पुढे जाऊन काम करू. अमितचा एक प्रश्न आहे की आता तुम्ही जो स्ट्रेच घेता तर त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या जीवजंतू आणि बाकीच्या गोष्टी आहेत किंवा इन जनरल सगळ्या फ्लोरा फॉना याच्यामध्ये काही फरक तुम्हाला जाणवतो? हो, आता जाणवतो ना. म्हणजे आता जिथं वेटलँड डेव्हलपमेंट केलेले तिथं डेव्हलप नव्हतं, म्हणजे नुसता मार्शी एरिया होता. तर तिथं जे खेकडे असतात ते खाण्यासाठी त्यांना म्हणजे आता किंगफिशर, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर जो नदीवरच बसायचा, म्हणजे नदीच्या तिथे काठावरती काही खायला मिळते का, पण आता तो आमच्या वेटलँड वरती येतो की त्याला तिथं खेकडा दिसतो, कुठं छोटेसे मासे दिसतात, ते खाण्यासाठी तो दिसतो. म्हणजे हे छोटेसे बदल जे की आमच्या म्हणजे आपल्या सहज डोळ्याने दिसत आहेत, तेवढे बदल आपण बघू शकतो. अच्छा, हे किती वेळाचं असतं तुमचं, तुम्ही तिथं ज्या स्ट्रेच वरती एक असतात? तास. एक तास. अच्छा, म्हणजे सहज वेळ देणं शक्य आहे लोकांना खरं हो म्हणजे. हो, एक तास सहज वेळ देऊ शकता. मी तर म्हणजे दर आठवड्याला नाही, महिन्यातून एकदा या. जर तुम्हाला कमिटमेंट द्यायची तर महिन्याची द्या, 2 महिन्यातनं एकदा द्या. विठ्ठलवाडीलाच यायला पाहिजे असं नाही, तुम्ही तुमच्या जवळ जिथं कुठं जवळपास कुठली नदी असेल, ओढा असेल, झरा असेल, तो आपण रिस्टोर करू शकतो. मागच्या वेळेसचा एक वेबिनार होता श्रीकांत गबाळ यांचा, इतका सुंदर वेबिनार होता तो, तुम्ही ऐका. त्याच्यामध्ये कुठल्याही नदीत
नदी अशी डायरेक्ट नाही बनत, त्याला बरेचसे झरे येऊन मिळतात, ओढे येऊन मिळतात, तेव्हा ती पुढे वाहत जाते. जर आपण झऱ्यांनाच रिज्युनेट केलं तर आपल्याला आपली नदी आपोआपच रिज्युनेट होईल. आता हिंगण्याचा जो ओढा आहे, जो डायरेक्टली नाला येतो, तो जर रिज्युनेट केला तर आपोआप नदीमध्ये पाणी स्वच्छच जाईल. तर तो त्याच्या पण टेक्निक्स आता खूप निघालेले आहेत. आता लिमनियॉन ग्रीन सोल्युशन म्हणून ती संस्था आहे ज्याच्यावर आम्ही काम केलं, त्यांच्याकडे पण डकवीट नावाचं एक वनस्पती आहे. तर त्याच्यातून आपण नदी जे म्हणजे ते गटराचं पाणी आहे त्याच्यात पण काही काय म्हणतात फिल्टरायझेशन करून नदी म्हणजे पाणी स्वच्छ होऊ शकतं. असे टेक्निक्स ते वापरून ते करतात. तर त्यांनी वारजेच्या इथे एक नाला आहे, तर त्यांनी तो रिज्युनेशनचं काम केलं होतं. फक्त एक त्याच्यामध्ये मला एक ड्रॉबॅक काय वाटतो की मेंटेनन्स ठेवला जातो. आता आता जसे महत्वाकांक्षी पीएमसी सारखे जे प्रोजेक्ट घेतले जातात ते सुरुवातीला खूप उत्साहाने केले जातात, नंतर त्याच्यावर मेंटेनन्सच नाही. तर जसं आता आम्ही वेटलँडचं डेव्हलपमेंट केलं, आता आम्ही ते रिस्टोरेशनचं काम करू. तर असं लोकसहभागातून कंटिन्यू काम झालं तर नक्कीच आपल्याला चांगली नदी बघायला मिळू शकते. अच्छा, तर अजून कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही हे करू शकता, अनम्यूट करून विचारू शकता डायरेक्ट. मला वाटतं प्रश्न संपले आहेत का? संपले असेल तर आपण थांबू शकतो. तुला काही विचारायचं आहे जयदीप? मला जस्ट रिमाइंड करायचं आहे की आपल्या ग्रुपची जी लिंक आहे, PRR ची लिंक, ती शेअर केलेली आहे. आणि गोइंग फॉरवर्ड जेव्हा रिव्हर वॉक्स होतील जीवित नदी ग्रुपवरचे रिव्हर वॉकचे मेसेजेस पण आपण ते PRR च्या ग्रुपवर हे करू, सो दॅट वी विल हॅव मोर अवेअरनेस रेज थ्रू दिस. येस, चांगली आहे ही गोष्ट. तर अश्विनी, तू जसे जसे रिव्हर वॉक्स असतील किंवा काय, तर ते ह्या व्हॉट्सअप ग्रुपवर PRRच्या जर टाकलं तर सगळ्या लोकांना ते दिसेल. हो, ठीक आहे, म्हणजे मग आपण ते अश्विनीकडेच देऊया ते रिव्हर वॉक्सचं मेसेज देण्याबद्दल. शक्यतो आपण ग्रुपचे पण रिव्हर वॉक्स घेतो. म्हणजे आता समजा 15 लोक आले, ते म्हणाले की आम्हाला रिव्हर वॉक हवं, तर तसं आपण कस्टमाइज रिव्हर वॉक पण घेतो. कस्टमाइजही घेतो, पण बाकी कोणाचं असेल तर आपण या हो, ग्रुपवर हो, हो. सांगत जाऊ, म्हणजे ज्यांना जमेल ते येऊ शकतील. Yes. हो. तर आता थांबण्यापूर्वी मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण हे जे वेबिनार्स घेतो ते आपण दर बुधवारी घेतो. त्यामुळे तुम्ही ह्याच्यापूर्वीचे जर तुमचे बुडले असतील, तुम्ही बघितले नसतील, तर आमच्या युट्यूब चॅनलवर जा. तुम्ही युट्यूबवर जाऊन पुणे रिव्हर रिवायवल असं सर्च केलं तर तुम्हाला आमचा चॅनल मिळेल. अवश्य सबस्क्राईब करा. तिथे एक प्लेलिस्ट केलेली आहे वेन्सडे वेबिनार्स. तिथे त्याच्यामध्ये तुम्हाला गेल्या सगळ्या बुधवारचे वेबिनार्स मिळतील. आणि पुढच्या बुधवारी, त्याच्यानंतरच्या बुधवारी असे पण आपले वेगळे वेगळे वेबिनार असेच असणार आहेत चांगल्या चांगल्या महत्त्वाच्या विषयांवरती. तर दर बुधवारी अवश्य या. हीच लिंक आहे. त्याखेरीज आम्ही वेगळ्या वेगळ्या सोशल मीडियावर आहोत. फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्रामवर आहे. तिथे तुम्ही आम्हाला अवश्य सबस्क्राईब करा, फॉलो करा. म्हणजे आम्ही जे असे कार्यक्रम घेतो, वेबिनार किंवा इतर कार्यक्रम घेतो, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. कोणीतरी अश्विनीचा कॉन्टॅक्ट नंबर मागितलेला आहे, तर मे बी आपण तो चॅटमध्ये देऊ शकू. आणि आम्हाला माहितीच होतं की आजचा वेबिनार खूप चांगला आणि ऍक्च्युली ग्राउंड लेवलवर काय करायचं असं होणार आहे, म्हणूनच आपण अश्विनीला बोलवलं होतं. तर तसा तो झाला. खूपच महत्वाचा, सगळ्यांनी एन्जॉय केलेला. आणि म्हणून मला असं वाटतं की तुझ्याबरोबर बरेच लोक ह्याच्यापुढे रिव्हर वॉकला सुद्धा येतील आणि प्रत्यक्ष तू काय सांगतेस आणि कसं काम करते ते बघतील. तर सगळ्यांना इथे आल्याबद्दल धन्यवाद. आणि पुढच्या बुधवारी आपण पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू अश्विनी. थँक्यू. बाय.